महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जळगाव निंबाळी येथे रास्ता रोको संपन्न। मनमाड मालेगाव धुळे शिरपूर सेंदवा इंदूर जाणारी नवीन रेल्वे लाईन संदर्भात शेतकऱ्यांचा जळगाव निंबाळी येथे हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमाने सुमारे 1.5 तास रास्ता रोको संपन्न झाला। यावेळी इंदूर बंगलोर राज्य क्रमांक 12 या महामार्गावर दुतर्फा वाहनांची रांगा दोन्ही बाजूला 15 ते 18 किलोमीटर पर्यंत लागलेल्या होत्या। या रास्ता रोकोत शेतकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात। मनमाड मालेगाव ते धुळे या रेल्वे लाईन जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या भावना दिसून येत होत्या, तर हजारो शेतकरी अल्पधारक होणार असल्याचे जाणून बऱ्याच शेतकऱ्यांना फक्त एकर सव्वा एकर क्षेत्र असून ते संपूर्ण रेल्वे लाईनच्या खाली जाणार असून त्या शेतकऱ्यांना साधा गुंठा 2 गुंठावर ही शेती शिल्लक राहणार नाही। मग त्यात त्यांचं राहतं घर असेल, जनावरांसाठी गोठा असेल, पाण्याची विहीर असेल, कोंबड्यांसाठी बांधलेला पोल्ट्री फार्म असेल किंवा शेतात लावलेले फळझाडं असतील, असे शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून बोलत होते। त्यांच्या व्यथा त्या बसल्या जागेवरून सांगताना अंगावर काटा येत होता। मालेगाव तालुक्यातील सायने शिवारातले शेतकरी हातामध्ये पिशवीमध्ये कांदा, भाकरी, दवाखान्याची फाईल, गोळ्या, औषधे नव्हे तर लिटरभर रॉकेल डिझेलची बॉटल भरून आणली होती। पोलिसांनी ती हस्तगत केली, मात्र त्याच्या अश्रूंचा बांध थांबत नव्हता। त्याने सरकारचा जाहीर निषेध करत हातपाय आपटत होता, कारण तो शेतकरी त्याला राहण्यासाठी घर राहणार नव्हते व प्यायला हक्काच्या पाण्याची विहीर सुद्धा शिल्लक राहणार नाही। कसून खाण्यासाठी गुंठावर क्षेत्र सुद्धा शिल्लक राहणार नव्हते। त्यातच नवीन रेल्वे लाईन जाणाऱ्या व मोजमाप करणाऱ्या दलाल कॉन्ट्रॅक्टरने फक्त हेक्टरी 2 ते सव्वा 2 लाख रुपये देऊ केल्याने संपूर्ण शेतकरी बांधव हा संतापलेला दिसून येत होता। शेवटी निर्णयात्मक असे लक्षात येते की साधारण 2 कोटी रुपये हेक्टर प्रमाणे बिल द्यावेत, अन्यथा विष पिऊन आत्महत्या करू किंवा पोलीस प्रशासनाच्या बंदुकीतल्या गोळ्या घ्यायला तयार राहू। यानंतर स्थानिक आमदार श्री कांदे व मंत्री श्री दादाजी भुसे, त्याचप्रमाणे खासदार भगरे सर, दुसरे खासदार शोभाताई बच्छाव यांच्या बंगल्यापुढे ढोल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। या रास्ता रोकोचे नेतृत्व माननीय शेखर पगार तसेच मल्हार सेनेचे राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर, जळगाव निंबाळी येथील सरपंच युवराज वडत्ते, सुरेश काळे, डॉक्टर वाघमोडे, सोमा काळे, वामन ढोणे, सरपंच दगडू पटांगरे, खातगावचे सरपंच सागर वडत्ते, धुळे आर्वी येथील रवींद्र बागले, विलास अहिरे, बाबाजी मोरे, बापू कन्नर, अशोक गुमणर आदी मान्यवरांसह हजारो शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी रोडावर ठाण मांडले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे, नाशिक ग्रामीण। जे खऱ्या अर्थाने लाभापासून वंचित राहिलेला सगळा शेतकरी वर्ग मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून मुंबईपर्यंत पोहोचणारा हा सगळा शेतकरी वर्ग आज ओशाळलेल्या नजरेनं शासनाकडे बघतो। अशा शेतकऱ्यांच्या पायावरती मी साष्टांग दंडवत घालतो। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही हे आपल्याला प्रथमदर्शनी पाहायला मिळतं। मी स्वतः मच्छिंद्र बिडगर, धनगर समाज महासंघ मल्हार सेनेचा राज्याचा सरचिटणीस या नात्याने तमाम शेतकरी बांधवांना मी माझ्या संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। बांधवांनो, तुमच्या प्रत्येक कार्य अडचणीमध्ये आमची संघटना, आमचे सगळे पदाधिकारी जातीने पुढे राहतील आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की किती दिवस तुम्ही आता हा लोकांची तळमळ पाहणार, किती दिवस तुम्ही हा छळ करणार, कुठेतरी थांबा आता। अरे वयस्कर बाबा, त्यांचा एंजिओप्लास्टी झाली आहे, मला वाटत होतं काही मिनिटात मरते की करते बाबा। थोडासा विचार करा, ज्या जागेवर ज्या जमिनीवरती आमचा पोटाचा उदरनिर्वाह होतो, ज्याला देशाचा कणा म्हटलं जातो, जो अन्न निर्माण करतो, तो जर भूमिहीन होत असेल तर कदाचित याच्यासारखी दुसरी गोष्ट लाजिरवाणी नसेल। पुढे हे जे काही ठेकेदार आहे, जे ठेकेदार आहे मनमाडपासून इंदोरपर्यंत काम करणारे रेल्वे लाईनचे, त्या ठेकेदारांनी जरा ठेका घेताना विचारपूर्वक घ्या। शेतकऱ्यांना जर तुम्ही न्याय देणार नसाल तर कदाचित आमच्यावरती गोळा जरी पडला, पिस्तूलच्या गोळा जरी पडला तरी आमची निधनी छाती मागे थांबणार नाही। अरे मरण 72 काम
येऊन तुमच्याशी निंदर हवं. अरे माझ्या मनमाड सारख्या ठिकाणी, माझ्या मालेगाव सारख्या ठिकाणी साधं 1 गुंठा क्षेत्र घ्यायचं असेल तर 11, 12, 17, 18, 20 लाखापर्यंत अगदी गावाच्या बाजूला जाऊन ती जागा मिळते. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्हाला आमचं 1 हेक्टर क्षेत्र 2-2.5 लाखात जर घेणार असेल तर जरा लाज सुद्धा वाटली पाहिजे. कशा पद्धतीने तुम्ही हा आर्थिक बजेट मांडताय. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, शेतकरी वर्ग जेव्हा रस्त्यावरती येतो आणि जो त्यांची काहीतरी भूमिका मांडतो त्याचा विचार तात्काळ करण्यात यावा आणि या शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला, योग्य तो लाभ मिळावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं ती लाईन जाईल, रेल्वे लाईन, त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला तिथं नोकरी मिळाली पाहिजे. त्याचा अर्थदृष्ट्या मोबदला चांगला मिळाला पाहिजे. जर तुम्ही पैसा देणार नसाल तर कुठेतरी बाजूला अगदी धरणाच्या परिसरामध्ये तितकंच मोबदल्याची शक्ती सुद्धा या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. नका देऊ पैसा आम्हाला, चालेल का? आपल्याला जर कुठेतरी चांगल्या धरणाच्या ठिकाणी शेती मिळत चालेल का? जर आमची ती पण तयार आहे, आम्हाला पैसा देऊ नका, भीक नको, भीक नको, फक्त आम्हाला हक्क, जो आमचा हक्क आहे तो हक्क आमचा गाजू द्या आणि तो आम्हाला मिळू द्या. हीच मी विनंती करतो. आपल्याला वेळेचं भान ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण मी इथे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. बोलतो. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.